मंडळी, तुमच्या घरीही असंच होतं का? पटापट कमेंट करून सांगा बरं. भजी काढून नुसती ताटात काढलीच नाही की किचनच्या बाहेर जाण्याआधीच संपतात. अतिशय खमंग, कुरकुरीत, तेलकट, निबर न होणारी खेकडा भजी म्हणजेच कांदा भजी करणार आहोत. आणि सिंहगडावर या भजींसोबत मिळते ना तशी चटपटीत कांद्याची चटणीही करायची. बरेच जण भजी करतात, पण कुणाची तेलकट मऊ होते तर कुणाची निबर घट्ट अशी होतात. आज परफेक्ट प्रमाण आणि खास टिप्स सांगते, पहा किती अप्रतिम होतील. 5 कांदे एकाचे 2 भाग करून घेतले. वरचा पिवळसर देठाचा भाग आवर्जून काढून घ्यायचा. आता हे कांदे उभे लांब पातळ चिरून घ्यायचे आहे. चिरताना कांदा खूप जाड नको, नाहीतर भजी मऊ पडतात, आणि अति पातळ नको, नाहीतर ते करपले जातात. सगळीच कांदे आपण या पद्धतीने उभे लांब पातळ चिरून घेऊया. तर मंडळी, सगळे कांदे चिरून घेतलेले आहे. एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. कांद्याची जाडी पहा इतपत आहे, खूप अति पातळ नाही आणि जाड नाही. वरचा पिवळसर देठाचा भाग जरूर काढून घ्यायचा, म्हणजे कांद्याच्या पाकळ्या छान मोकळ्या होतात आणि भजीला छान वेडावाकडा खेकड्यासारखा आकार येतो आणि भजी कुरकुरीत होतात. हा चिरलेला कांदा जरा हाताने असा चुरून घ्यायचा, म्हणजे एकूण एक पाकळ्या मोकळ्या होतात. आता ही भजी करताना यामध्ये पाणी घातलं जात नाही, म्हणून आपल्याला भजीसाठी लागणारं मीठ कांद्यात घालायचं, हे चांगलं चोळून घ्यायचं आणि 10 मिनिटे झाकून बाजूला ठेवू, म्हणजे कांद्याला स्वतःचं अंगचं पाणी सुटेल. त्यामध्येच आपल्याला पीठ तयार करायचं आहे. मग भजी छान हलकी कुरकुरीत होतात. 10 मिनिटे मीठ लावून कांदा बाजूला ठेवला. छान याला पाणी सुटलेलं आहे. यामध्ये पाव चमचा हळद घालायची, जास्त घालायची नाही, नाहीतर भजीचा रंग काळपट येतो. आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे. मी इथे 1 टीस्पून घालते, बरोबर होईल. त्याचसोबत 1 मिरचीचे असे गोल गोल तुकडे करून घेतले. चिरलेली मिरची घालायची, दाताखाली येते तेव्हा छान लागते. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता कांद्याला लाल तिखट वगैरे सगळं चांगलं चोळून लावायचं. तुम्ही पाहू शकतात, आपण मीठ लावून ठेवल्यामुळे कांद्याला छान पाणी सुटलंय. आता मीठ वगैरे घालायचं नाही, आपण आधीच मीठ घातलेलं आहे. छान मिक्स करून घेतलं. आता पिठाचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे, तरच भजी हलकी कुरकुरीत होतात. भजी कुरकुरीत खुसखुशीत व्हावी म्हणून इतक्या कांद्यांना 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात. तांदळाचं पीठ व्यवस्थित आधी चोळून घेतलं. आता मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. याला चाळून घ्यायचं, चाळून न घेता वापरू नका. टप्प्याटप्प्याने थोडं थोडं बेसन घालायचं. आधी 2-3 चमचे बेसन घातलं. चांगलं पीठ मळताना मळतो ना तसं मळून घ्यायचं, म्हणजे कांद्याच्या पाण्यामध्ये हे व्यवस्थित होतं. थोडं थोडं बेसन पीठ घालायचं आहे, लागेल तितकंच घालायचं. अति बेसन पीठही घालायचं नाही. फक्त या मिश्रणामध्ये मावेल तितकंच बेसन आपण घातलं ना की भजी छान होतात. अति बेसन झालं तर भजी घट्ट होतात. इथे 5 कांदे होते, साधारण अर्धा किलो असतील. अर्धा किलोला थोडेफार कमीही असू शकतात. तर इथे मला अर्धी वाटी बेसन पीठ लागलं. वजनी म्हणाल तर 100 ते 125 ग्रॅम बेसन पीठ पाहू शकतात. हे मिश्रण ना खूप कोरडं नाही आहे, हलकं ओलसर आहे. कांदा असा मोकळा सुटसुटीतही दिसतोय आणि खूप कोरडं नाही आहे. आता भजी करायची आहे, तर भजी करण्याआधी 1 टेबलस्पून कडकडीत गरम तेल घालायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. गरम तेल घातलं की भजी छान कुरकुरीत हलकी होतात. सोडा वापरावा लागत नाही. भजी तळताना तेल व्यवस्थित गरम असावं. एखादा कांदा घालायचा, भरभर बबल्स आले पण तो करपला नाही, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. आता भजी सोडायची. भजींना आकार द्यायचा नाही, गोल गोल गोळा करायचा नाही, नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल. फक्त पीठ घ्यायचं आणि असं वरतून मोकळं मोकळं सोडायचं, म्हणजे कांद्याच्या वेड्यावाकड्या पाकळ्या पडतात आणि ते छान कुरकुरीत होतात. तेव्हाच यांना कुरकुरीत खेकडा भजी म्हटली जाते. जर हाताने तुम्ही गोल गोल करून घातलं तर ती कुरकुरीत होणार नाही, मऊसूत होतील. मी सोडते ना त्या पद्धतीनेच फक्त वरच्यावर भजी सोडून घ्यायची. भजीचं मिश्रण जेव्हा करायला घेतो ना तेव्हाच तेल गरम करायला ठेवायचं, कारण मिश्रण केल्या केल्या लगेच गरमागरम तेलात तळली की भजी छान होतात. नाहीतर हे पीठ आपण असंच बाजूला ठेवलं तर ते खूप सैल होत जातं. भजी घातल्यानंतर लगेच हात लावायचा नाही. जरा सेट झाली की मग त्यांना उलटत राहायची. मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्यायची. भजी तळताय तोपर्यंत एका बाजूला मस्त फक्कड चहा ठेवलाय. चहा आणि भजीचं कॉम्बिनेशन, आणि तेही पाऊस पडताना, म्हणजे स्वर्गसुखच. छान सोनेरी तांबूस रंगावर भजी तळून काढून घ्यायची. आवाज ऐका.
सगळीच भजी या पद्धतीने तळून घेते. पुढची बॅच तळताना तेलाचा ताव कमी झाला असेल तर मिनिटभर गरम होऊ द्या आणि मग भजी सोडा, कारण कमी गरम तेलात सोडली तर मऊ पडतील, तेलकट होतील, जास्त तेल शोषून घेतील आणि अति मोठ्या गॅसवर तळली तर वरचेवर लाल होऊन आतमध्ये कच्ची राहतील. मध्यम ते मोठ्या आचेवर छान तळून घ्यायची. गरमागरम कुरकुरीत खेकडा भजी आहे म्हटल्यावर तळलेली मिरचीही हवीच. चला आता सिंहगडावर या कुरकुरीत भजींसोबत मिळते तशी कांद्याची चटणी करूया. एक कांदा छान भाजीला चिरतो तसा चिरला, त्यामध्ये मीठ आणि लाल तिखट घालायचं आणि वरतून गरमागरम तेल घालायचं जे भजी तळताना होतं. छान अशी ही चटपटीत चटणी आणि फक्कड कडक चहा तयार आहे. पावसाळ्यात अगदी अर्धा तासाच्या आत तयार होणारा हा बेत तुम्ही सुद्धा जरूर करा. प्रत्येक घरात भजी आणि चहा होतच असतात. तुम्ही या पद्धतीने टिप्स फॉलो करून भजी करा, म्हणजे तुमची भजी हलकी होतील, कुरकुरीत होतील, तेलकट निबर होणार नाही. अर्धा तासही कुरकुरीत राहतात. या कांद्याच्या चटणीसोबत अप्रतिम लागतात. जरूर ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.